मुंबईचा डबेवाला ज्या चाकरमान्यांची भूक भागवत असतो, अन्नदाता म्हणून मुंबईमध्ये काम करत असतो, त्या डबेवाल्याला मात्र रस्त्यावर इकडे तिकडे उभं राहून जेवणाची वेळ येते। त्यावेळी त्यांना कुठेतरी रेल्वे स्टँडवर कुठेतरी डबेवाला कट्टा म्हणून जर त्यांना मिळाला जेवण्यासाठी, तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मुंबईचा डबेवाला हा असा आहे की सायकलीवर डबे पोचवत असतो, त्याच्यामुळे रेल्वे स्टँडच्या ठिकाणी जर सायकल स्टँड असेल तर तो तिथे सायकल उभी करू शकतो। अन्यथा मग काय होतं, सायकल चोरीला जाणं, सायकलवरचे डबे चोरीला जाणं, डबेवाल्यांचा घराचा प्रश्न सुद्धा आहे। महायुतीने ऑलरेडी घरांचा प्रश्न त्यांचा सोडवला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्याचा पाठपुरावा करून त्यांची स्वप्नातली चावी जी आहे घराची, ती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। प्रभाग जो आहे, जो अनेक वर्षानुवर्ष तो स्लम एरिया म्हणूनच स्लम एरियाच आहे, जवळपास 80% स्लम एरिया आहे। कुठंतरी लोकांना आपल्याला हक्काची घरं मिळाली पाहिजे। SRAमध्ये रिडेव्हलपमेंट होऊन झोपडपट्टी मुक्त प्रभाग करून लोकांना बिल्डिंगमध्ये जाण्याचं एक स्वप्न त्या लोकांनी पाहिलं पाहिजे। लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी चिन्मय जगताप। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर कित्येक जण नगरसेवक झाले। मात्र यात एका व्यक्तीची खूप चर्चा आहे। ही व्यक्ती म्हणजे पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाची यासाठी, कारण ते डबेवाल्यांचे नगरसेवक झालेत। म्हणजेच काय, तर त्यांचे वडील मुंबईमध्ये डबेवाले होते आणि त्यांचे सुपुत्र आज चक्क नगरसेवक झालेत। आपल्यासोबत पंगा दादा, जरा काय सांगाल? खरं म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांचा मुलगा आज मुंबईमध्ये नगरसेवक होतोय, काय सांगाल? नाही, आनंद आहे भरपूर या गोष्टीचा। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष जो होता तो फळाला आला आणि या ठिकाणी आपण नगरसेवक म्हणून डबेवाल्यांचा मुलगा आपण बघितलं तर राजकारणामध्ये येतो आणि आज तो नगरसेवक होतो। हा सगळा प्रवास कसा होता? नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो, कारण मुंबईचे डबेवाले हे मुंबईचं एक नाक म्हणून ओळखलं जातं आणि कुठंतरी डबेवाल्यांच्या अनेक मागण्या आहेत। डबेवाल्यांनी सुद्धा अनेक 40 वर्ष झालं संघर्ष करतायत। ते मुंबईसारख्या ठिकाणी चाकरमान्यांना डबे पोचवत असतात, पण कुठंतरी हे सगळं करत असताना ते स्वतः मात्र कुठंतरी रस्त्यावर उभं राहून जेवत असतात। तर अशा अनेक त्यांचे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत। या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही या नगरसेवक म्हणून या ठिकाणी आता आलेलो आहे। मात्र राजकारणात यावंसं का वाटलं आणि ते पण शिवसेनेत यावंसं का वाटलं, याबद्दल काय सांगाल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की मी पूर्वी बऱ्याच वर्ष समाजसेवा करत होतो आणि ती करत असताना कुठेतरी असं वाटलं की समाजसेवेला राजकारणाची जर जोड असेल तर आणि आपला अधिकार मिळाले तर नक्कीच आपण लोकांचे बऱ्यापैकी सगळे प्रश्न सोडवू शकतो। कारण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना काही मर्यादा असतात, परंतु राजकारणात आल्यानंतर आपल्याला सगळे अधिकार मिळतात आणि ते मिळाल्यानंतर आपण सर्वसामान्य लोकांची कामं असतील किंवा अन्य कोणते त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर ते आपण नक्कीच सोडवू शकतो आणि आता येणाऱ्या काळात आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला नक्कीच वाव मिळेल असं मला वाटतं। प्रश्न हाच होता की प्रभागामध्ये पाहायला गेलं तर आपल्या प्रभाग क्रमांक 4 जर मी चुकत नसेल तर आपल्याकडे पाणी प्रश्न मोठा आहे, इथे धुळीचं साम्राज्य मोठं आहे आणि महत्त्वाचे हे 2 प्रश्न आहेत। काय सांगाल, यासाठी आपण काय करणार आहात? खरं तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाण्याचा प्रश्न आता हा 21वा शतक आहे आणि या शतकात सुद्धा महिला डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरतात, याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही असं मला वाटतंय। त्याच्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्नही सोडवायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे धुळीचं साम्राज्य आपण जे म्हणालात, ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी RMC प्लांट आहेत आणि अन्य सगळ्या गोष्टी असल्यामुळे डंपर वगैरे चालतात, शाळेच्या वेळेस तिथे डंपर चालतात, त्यावेळी धुळीचं साम्राज्य आणि आमचा हा स्लम भाग असल्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलेलं असतं। त्यामुळे येणाऱ्या काळात याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येईल त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे। आणि जसं म्हटलं, डबेवाल्यांसाठी काय 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 करायचं आहे डबेवाल्यांसाठी? नक्की डबेवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो डबेवाला मुंबईचा डबेवाला ज्या चाकरमान्यांची भूक भागवत असतो, अन्नदाता म्हणून मुंबईमध्ये काम करत असतो, त्या डबेवाल्याला मात्र रस्त्यावर इकडे तिकडे उभं राहून जेवणाची वेळ येते। त्यावेळी त्यांना कुठेतरी रेल्वे स्टँडवर कुठेतरी डबेवाला कट्टा म्हणून जर त्यांना मिळाला जेवण्यासाठी, तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। दुसरं म्हणजे सायकल स्टँड। मुंबईचा डबेवाला हा असा आहे की सायकलीवर डबे पोचवत असतो, त्याच्यामुळे रेल्वे स्टँडच्या ठिकाणी जर सायकल स्टँड असेल तर तो तिथे सायकल उभी करू शकतो। अन्यथा मग काय होतं, सायकल चोरीला जाणं, सायकलवरचे डबे चोरीला जाणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे रेल्वे स्टँडच्या ठिकाणी, प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी कुठेतरी सायकल स्टँड जर असेल तर डबेवाल्यांसाठी ते अतिशय उत्तम असेल आणि त्यांना सोयीस्कर ते होईल। कारण जसं रेल्वेमध्ये एक डबेवाल्यांसाठी ऑलरेडी आरक्षित केलेला आहे, त्याच पद्धतीत रेल्वे स्टँडवर जर सायकल स्टँड मिळालं तर डबेवाल्यांसाठी एक उत्तम होऊन जाईल। तर ह्या 2 गोष्टी आहेत। डबेवाल्यांचा घराचा प्रश्नसुद्धा आहे। महायुतीने ऑलरेडी घरांचा प्रश्न त्यांचा सोडवला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्याचा पाठपुरावा करून त्यांची स्वप्नातली चावी जी आहे घराची, ती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। नगरसेवक म्हणून एक प्रश्न आहे। प्रभागामध्ये तुम्ही सांगितलं की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, मात्र रस्त्याचे देखील विषय आहेत। यावर आपण काय तोडगा काढणार आहात का? आणि आपलं विजन काय आहे आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी? नक्कीच खरं तर राजकारणामध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की आमचा प्रभाग जो आहे, जो अनेक वर्षानुवर्ष तो स्लम एरिया म्हणूनच
स्लम एरियाच आहे, जवळपास 80% स्लम एरिया आहे. कुठंतरी लोकांना आपल्याला हक्काची घरं मिळाली पाहिजे. SRAमध्ये रिडेव्हलपमेंट होऊन झोपडपट्टीमुक्त प्रभाग करून लोकांना बिल्डिंगमध्ये जाण्याचं एक स्वप्न त्या लोकांनी पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी येणाऱ्या पुढील 5 वर्षात प्रामुख्याने ह्याच गोष्टीवर भर देणार आहे की माझ्या प्रभागातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक घर हे बिल्डिंगमध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्या घरात तो आनंदाने राहता आला पाहिजे. तर असं आपण बघितलं की माझ्या प्रभागातला प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर हवं. माझ्या प्रभागामध्ये पाहायला गेलो तर कुठेही पाणी टंचाई नको, अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी केला गेला आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेलं जे वचन आहे ते पाळतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे. बघत रहा लोकमत.